हॅपी फादर्स डे. पितृदिनाच्या सर्व पित्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या पितृदिनानिमित्त ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या मंडळीकरिता संदेश देण्यासाठी मी रेव्हरंड सुनील राऊत पाळक साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी विनंती स्वीकारून आज आपल्या मंडळीसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून पितृदिनानिमित्त ते संदेश देणार आहेत. म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आजचा जो विशेष दिवस आहे फादर्स डे, तो आज बहुतेक मंडळांमध्ये साजरा केला जात आहे आणि त्या निमित्ताने आपण परमेश्वराच्या वचनावर थोडक्यात मनन आणि चिंतन करणार आहोत. त्यासाठी लोककृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 11 पासून आपण काही वचनं वाचूया आणि मग वाचलेल्या वचनांवर आणि आजच्या या विशेष दिवसाला अनुषंगून आपण देवाच्या वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत. लोककृत शुभवर्तमान 15वा अध्याय वचन 11 पासून पुढे. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि त्याने तेथे चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्यास भाकरीची रेलसेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकर्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला. याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद सौ करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जीवन झाला. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंद सौ करू लागले. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. यावेळेस आपण सुरुवातीला 2 शब्दांची प्रार्थना करूया. पवित्र 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 आमच्या सर्व समर्थ सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, आजच्या या विशेष दिवशी तुझ्या पवित्र वचनावर मनन आणि चिंतन करण्याची सुसंधी तू आम्हाला दिलीस. दयाघन परमेश्वरा, या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल सर्वात प्रथम आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. विशेष करून कृपामय परमेश्वरा, आजच्या या विशेष दिवशी पितृदिनी फादर्स डेला तुझ्या वचनांकरवी तू आमच्या अंतःकरणाशी बोल आणि कृपामय परमेश्वरा, तू आम्हाला आध्यात्मिकरित्या आशीर्वादित कर. आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर, अशी आम्ही लीन आणि नम्र अंतःकरणाची प्रार्थना करतो. तुझ्या वचनाची सेवा करीत असताना मला स्वतःला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुरव. धन्यता आणणारा प्रिय प्रभू ख्रिस्त, याच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणतो एक प्रभू, आमेन. आजचा विशेष दिवस आणि या विशेष दिवशी देवाच्या वचनावर
मनन आणि चिंतन करण्यासाठी, विशेष करून सेंट जॉन मंडेला आजच्या या विशेष दिवशी देवाच्या वचनातून मार्गदर्शन करण्यासाठी सेंट जॉन चर्चचे सन्माननीय पाळक साहेब, प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरंड रविराज सोनकांबळे पाळक साहेबांनी मला जी संधी दिली त्यासाठी मी सन्माननीय पाळक साहेबांचे सुरुवातीला मनापासून आभार मानतो. आजचा विशेष दिवस म्हणजे पितृदिन किंवा फादर्स डे, आणि हा विशेष दिवस बहुतेक मंडळांमध्ये आजच्या दिवशी साजरा केला जातो. आणि आजच्या या विशेष दिवशी विशेष करून बाप म्हणजे नेमकं काय किंवा आदर्श बाप कसा असतो या विषयाला धरून विशेष करून देवाच्या वचनातील वेगवेगळे संदर्भ घेऊन बहुतेक मंडळांमध्ये देवाच्या वचनावर मनन आणि चिंतन केलं जातं किंवा संदेश दिले जातात. बाप म्हणजे फक्त जन्मदाता नाही. कौटुंबिक जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना बाप या नात्याने, वडील या नात्याने बापाला किंवा वडिलांना वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागतात. आणि म्हणून बाप म्हणजे काय असा जर प्रश्न केला तर त्याच्या भरपूर व्याख्या आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. सध्या तर आपण सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आहोत आणि आपण सोशल मीडियावर पितृदिनाला किंवा फादर्स डेला बाप म्हणजे कोण, बापाची व्याख्या काय याविषयी भरपूर प्रबंध, निबंध किंवा कविता वाचत असतो. पण पवित्र शास्त्रानुसार आदर्श बाप कोण किंवा पवित्र शास्त्रानुसार बापाची कर्तव्य काय आहेत, त्याची गुणवैशिष्ट्य काय आहेत, हे समजून घेण्यासाठी पवित्र शास्त्रातील काही उदाहरणांकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. सर्वात प्रथम आपण उत्पत्तीच्या 24व्या अध्यायाकडे आलोत. तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाचा सेवक अब्राहम याचं उदाहरण आहे. आणि एक आदर्श बाप म्हणून आपला मुलगा इसाक ज्यावेळेस तरुण होतो त्यावेळेस अब्राहमाने जी भूमिका पार पाडली आहे, विशेष करून आपला मुलगा इसाक तरुण झाल्यानंतर त्याला आता पत्नीची आवश्यकता आहे हे जाणून अब्राहम बाप म्हणून, वडील म्हणून आपल्या एका विश्वासू सेवकाला, ज्याच्याविषयी देवाचं वचन असं म्हणतं की तो अब्राहमाचा खूपच विश्वासू आणि जवळचा सेवक होता, एलिएजर असं त्याचं नाव होतं. या आपल्या विश्वासू सेवकाला अब्राहमाने आपल्याकडे बोलावलं आणि आपल्या तरुण मुलाची जबाबदारी, विशेष करून त्याला सुयोग्य अशी पत्नी प्राप्त व्हावी किंवा सुयोग्य अशी जोडीदार किंवा पत्नी त्याच्यासाठी शोधून आणावी, याकरता अब्राहमाने आपल्या या विश्वासू सेवकावर जबाबदारी सोपवली. आणि त्या सेवकाला अब्राहमाने असं सांगितलं की माझ्या मुलासाठी तुला पत्नी शोधायची आहे, परंतु ही पत्नी शोधताना तुला माझ्या जन्मभूमीमध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणाहून तू माझ्या मुलासाठी पत्नी शोधून आण.
अशा वेळेस एलिएझर थोडा विचार करतो आणि आपल्या धन्याला म्हणजे अब्राहमाला तो असं सांगतो की तुमच्या सांगण्यानुसार मी मायदेशी जाईन, आपल्या मुलासाठी मी पत्नी शोधून आणीन, परंतु ती पत्नी किंवा ती तरुणी जर या ठिकाणी या वयास तयार नसेल तर मग काय, नाही का? आणि अब्राहम आपल्या सेवकाला असं म्हणतो की तुला माझ्या जन्मभूमीमध्ये जावं लागेल. अर्थात एलिएझरने जो प्रश्न केला होता की असं जर घडलं नाही तर काय, नाही का, त्याचा उद्देश हा होता एलिएझरचा की होऊ शकतं आपण आता ज्या देशामध्ये आहोत, कनान देशामध्ये आहोत, त्या देशातूनच एखादी सुयोग्य पत्नी आपण आपल्या मुलासाठी शोधावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु बाप म्हणून, एक आदर्श बाप म्हणून अब्राहमाने एलिएझरला सांगितलं की तू माझ्या मायभूमीतच जायचं आणि तिथूनच तू माझ्या मुलासाठी सुयोग्य पत्नी शोधून आणायची. याच्या पाठीमागे बाप म्हणून अब्राहमाचा देखील एक विशेष उद्देश होता की माझ्या मुलासाठी जी पत्नी असेल किंवा माझ्या मुलासाठी जी पत्नी तू शोधशील ती देवाला भिवून वागणारी असावी, ती जीवन देवाला ओळखणारी असावी. याकरता अब्राहमाने आपल्या या विश्वासू सेवकाला आपल्या मायभूमीत पाठवलं होतं, इसाकासाठी पत्नी शोधून आणण्याकरता. या ठिकाणी अब्राहमाने आपलं बाप म्हणून, वडील म्हणून एक चांगलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. याच्यातून प्रियांनो तुम्हाला आणि मला आजच्या काळामध्ये एक बोध शिकायचा आहे. बाप म्हणून आपल्या तरुण लेकरांची जबाबदारी आपल्याकडे असते आणि आजचं आधुनिक जग तर असं आहे की बरेचदा आमची तरुण लेकरं वेगवेगळ्या ठिकाणी जातात, विधर्मी लोकांशी त्यांचा संपर्क येतो आणि त्यामुळे बरेचदा तरुण इतर विधर्मी तरुणांकडे किंवा तरुणींकडे आकर्षित होतात आणि मग ज्यावेळेस विवाहाचा प्रश्न येतो त्यावेळेस बरेचदा समस्या उद्भवतात, नाही का? अशा वेळेस ख्रिस्ती बाप म्हणून, ख्रिस्ती वडील म्हणून आम्ही अब्राहमासारखी भूमिका पार पाडायला हवी. आज मंडळांमध्ये बरेचसे प्रश्न उद्भवतात किंवा ख्रिस्ती कुटुंबांमध्ये बऱ्याचशा समस्या उद्भवतात. त्याच्यामध्ये ही देखील एक समस्या असते की आमच्या मुलाची जोडीदार किंवा आमच्या मुलीचा जोडीदार जो आहे तो नेमका कोण असावा, तो आपल्याच धर्मातील असावा किंवा विधर्मी असावा, नाही का? अर्थातच देवाचं वचन आम्हाला असं देखील सांगतं की ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह करावा किंवा लग्न करावं. परंतु आजकाल बऱ्याचशा कुटुंबांमध्ये म्हणा किंवा मंडळीमध्ये म्हणा किंवा ख्रिस्ती समाजामध्ये हा एक मुख्य प्रश्न आहे, नाही का? आणि त्याला जबाबदार बरेचदा बापाची भूमिका त्या ठिकाणी खूप महत्त्वाची असते. बापाने ही सगळी जबाबदारी आपल्या स्वतःवर घेतली पाहिजे. अब्राहमाने ते काम उत्तमरित्या पार पाडलेलं आहे. बरेचदा अब्राहमाने जे सांगितलं त्याचा चुकीचा अर्थ देखील घेतला जातो की अब्राहम म्हणाला की माझ्या नातेवाईकांकडे जा किंवा माझ्या मायभूमीतच जा, नाही का? आणि मग बरेचदा आजकाल ख्रिस्ती समाजामध्ये दुसरा एक प्रश्न आहे विवाहाच्या संदर्भात, तरुणींच्या विवाहाच्या संदर्भात की नाही का आपल्या प्रांतातीलच किंवा आपल्या जातीतीलच मुलगी शोधावी. परंतु ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने जर आम्ही विश्वासणारे आहोत तर आम्ही विश्वासणाऱ्यांशी विवाह करणे योग्य असतं. आणि मला वाटतं आजच्या या पितृदिनी, आजच्या या फादर्स डेला एक प्रकारे अब्राहमाच्या उदाहरणातून तुम्हाला आणि मला हा बोध घ्यायचा आहे की आमच्या तरुण मुलांसाठी जे वयामध्ये आलेले आहेत,
त्यांच्या जोडीदाराची निवड करताना आपण अब्राहमाप्रमाणे भूमिका पार पाडली तर उत्तम आहे किंवा ते पवित्र शास्त्राला धरून आहे. त्यानंतर आपण उत्पत्तीचं पुस्तक याचा 46वा अध्याय वाचला तर या ठिकाणी आम्हाला याकोब देखील एक आदर्श बाप होता, आदर्श वडील होता. याकोब ज्यावेळेस त्याच्या 12 मुलातील एक मुलगा म्हणजे योसेफाला आपल्याच सख्या भावाने मिसर देशामध्ये विकून टाकलं. सुरुवातीला त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रऊबेनने मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी खड्ड्यात टाकलं. खड्ड्यानंतर त्यांनी आणखीन पुढचा विचार केला, पुढची योजना केली की आपण याला मिद्यानी लोकांना विकून टाकू. आणि मिद्यानी लोकांना त्यांनी त्याप्रमाणे त्याला विकलं. मिद्यानी लोकांनी त्याला मिस्राच्या घरामध्ये त्याला गुलाम म्हणून विकलं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर अर्थात याकोबाला बाप म्हणून ही गोष्ट माहीत नव्हती, परंतु या सगळ्या प्रकारानंतर याकोब बाप म्हणून आपला धाकटा मुलगा किंवा सगळ्यात लहान मुलगा आपल्यामध्ये नाही म्हणून तो सुरुवातीला खूप व्यथित झाला होता. परंतु कालांतराने काही वर्षानंतर याकोबाला असं कळालं की आपला मुलगा मिसर देशामध्ये एका मोठ्या पदावर विराजमान झालेला आहे. अर्थात त्याला कारणीभूत होतं तर म्हणजे दुष्काळ पडलेला होता. आणि दुष्काळ पडल्यामुळे ज्यावेळेस याकोबाचे 11 मुलं अर्थात 11 मुलातील एका भावाला म्हणजे याकोबाने आपल्या स्वतःकडे थांबवलं होतं बन्यामीनाला, परंतु 10 जे भाऊ होते ते मिसर देशामध्ये धान्य घेण्यासाठी गेले होते. आणि ते धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर मग कशा प्रकारे योसेफाने त्यांना ओळख दिली, कशा प्रकारे बन्यामीनाला भेटण्यासाठी त्याने काही योजना आखल्यात, आपल्या बापाला भेटण्यासाठी त्याने आपल्या 10 भावांना कशा प्रकारे हे केलं. त्या सगळ्या गोष्टीनंतर याकोबाला कळालं कालांतराने की आपला मुलगा जो काही वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेला होता किंवा म्हणजे जो वास्तवात जो प्रकार घडला होता तोपर्यंत त्यांना याकोबाला त्याविषयी जाणीव नव्हती. परंतु याकोबाला नंतर असं कळालं की आपला मुलगा जिवंत आहे. आणि ज्यावेळेस योसेफाच्या सांगण्यानुसार याकोबाला ज्यावेळेस मिसर देशामध्ये बाकीचे 11 भाऊ घेऊन गेलेत आणि त्या प्रवासाला निघण्यापूर्वी याकोबाने एक खूप विशेष गोष्ट केलेली आहे. तर तो वृत्तांत तुम्हाला आणि मला उत्पत्तीचं पुस्तक याचा 46वा अध्याय वचन 1 आणि 2 मध्ये वाचावयास मिळेल की ज्या मुलाविषयी आपला असा समज झाला होता की तो आता आपल्यामध्ये नाही, तो कुठेतरी परागंदा झालेला आहे, परंतु एवढ्या वर्षानंतर तो आपल्याला परत मिळालेला आहे. या आनंदाने किंवा परमेश्वरानेच पुन्हा आपली त्याच्याशी भेट घडवून आणली म्हणून 46व्या अध्यायामध्ये वचन 1 आणि 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की याकोबाने परमेश्वराचे आभार मानण्यासाठी यज्ञार्पण केलेलं आहे. प्रियांनो, आजच्या या पितृदिवशी बाप म्हणून वडील म्हणून याकोबाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा याकोबाने जे यज्ञार्पण केले त्याच्यातून तुम्हाला आणि मला बोध शिकायचे आहे. ते म्हणजे ज्यावेळेस आमची मुलं सुखी आहेत, ज्यावेळेस आमची मुलं सुस्थितीमध्ये आहेत, त्यावेळेस आपण नेहमीच परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. परमेश्वराच्या नावाला आपण मान महिमा आणि गौरव दिला पाहिजे. त्या बदल्यात आपण देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उपकार स्तुतीची दानं, उपकार स्तुतीची अर्पणं आपण निश्चितच अर्पण केली पाहिजेत. बाप म्हणून, एक आदर्श बाप म्हणून किंवा ख्रिस्ती बाप म्हणून ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. त्यानंतर आपण येऊया प्रियांनो इयोबाच्या पुस्तकामध्ये देखील आदर्श बापाचं उदाहरण आहे, ते म्हणजे स्वतः इयोबाचं. इयोबाविषयी देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की इयोब हा धार्मिक मनुष्य होता, देवभीरू मनुष्य होता, नीतिमान जीवन तो जगत असे. परंतु आपली ही भूमिका किंवा आपली ही जबाबदारी
या आदर्श बापाने फक्त आपल्यापुरतीच मर्यादित ठेवलेली नाही. आपली जी 10 मुलं होती त्या 10 मुलांकडे देखील हा आदर्श बाप इयोब लक्ष ठेवीत असे. आणि म्हणून इयोबाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की इयोबाच्या 10 मुलांपैकी 7 मुलं होती आणि 7 मुली होत्या. या 7 मुलांकडे इयोब नेहमीच मेजवानीसाठी जात असे. आणि 7 मुलांकडे मेजवानीसाठी जात असताना आपल्या 3 मुलींना देखील तो आमंत्रित करीत असे. आणि 3 मुलींना आमंत्रित केल्यानंतर किंवा त्या 7 मुलांच्या घरी आळीपाळीने मेजवानी केल्यानंतर असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, इयोबाच्या पुस्तकामध्ये, की तो त्यांचे शुद्धीकरण करीत असे. एवढंच केवळ नाही, परंतु दुसऱ्या दिवशी हा आदर्श बाप, देवाला भिवून वागणारा बाप, देवभिरू बाप, नीतिमान जीवन जगणारा बाप किंवा वडील दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सकाळी उठून तो आपल्या मुलांच्या संख्येइतकं यज्ञार्पण करीत असे. आणि त्याचं कारण देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या 7 मुलांकडे मेजवानी करीत असताना जाणते अजाणतेपणी माझ्या 7 मुलांकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून किंवा माझ्या 7 मुलींकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून यदा कदाचित काही पाप घडलं असेल, अयोग्य गोष्टी घडल्या असतील, जाणते अजाणतेपणी परमेश्वराच्या आत्म्याला त्यांच्या जीवनाकरवी, त्यांच्या वर्तनाकरवी परमेश्वराच्या आत्म्याला खिन्न करण्यात आलं असेल, तर त्यांच्या पापांची क्षमा व्हावी, त्यांच्या अपराधांची क्षमा व्हावी म्हणून हा आदर्श बाप इयोब, देवाला भिवून वागणारा बाप, रोज सकाळी यज्ञार्पण करीत असे आपल्या मुलांच्या संख्येत. याचा अर्थ प्रियांनो की इयोब स्वतः देवाला भिवून वागत असेच, परंतु आपल्या लेकरांकडे देखील त्याचं लक्ष होतं. आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे देखील त्याचं लक्ष होतं की त्यांनी जीवन देवाविरुद्ध पाप करू नये, देवाच्या आत्म्याला त्यांनी खिन्न करू नये. याकरता तो आपल्या कुटुंबाकडे, आपल्या लेकरांकडे, आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे तो लक्ष देत असे. प्रियांनो, आज आपण पितृदिन किंवा फादर्स डे साजरा करीत आहोत. आम्ही आमच्या कुटुंबातील किंवा आमच्या कुटुंबातील जी लेकरं आहेत, आमच्या कुटुंबातील जे इतर सदस्य आहेत, आमच्या कुटुंबातील जे इतर नातेवाईक आहेत, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाकडे आमचं लक्ष असतं काय? एक आदर्श बाप म्हणून प्रियांनो, एक ख्रिस्ती बाप म्हणून, ख्रिस्ती वडील म्हणून आमच्या लेकरांकडे, आमच्या मुलांकडे, आमच्या कुटुंबातील सदस्यांकडे या बाबतीत आमचं विशेष लक्ष असायला हवं. आजचं आधुनिक जग खूप पुढे गेलेलं आहे. विशेष करून आमच्या तरुण लेकरांच्या हातामध्ये प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन्स आहेत, नाही का? आणि मोबाईल्स फोनमुळे आजकाल आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या निदर्शनास अनेक प्रकारच्या अयोग्य गोष्टी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचं आध्यात्मिक जीवन किंवा त्यांचं धार्मिक जीवन विचलित होण्याची देखील आवश्यकता असते. आणि म्हणून या आधुनिक जगामध्ये, या कृपेच्या काळामध्ये प्रियांनो, एक वडील म्हणून, एक आदर्श बाप म्हणून, एक ख्रिस्ती बाप म्हणून तुमचं आणि माझं आपल्या लेकरांकडे, आपल्या मुलांकडे, आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे आमचं विशेष लक्ष असायला हवं, जेणेकरून जीवनदेवाच्या नजरेमध्ये जाणते अजाणतेपणे त्यांच्याकडून काही पाप घडू नये. इयोबाच्या उदाहरणातून आम्हाला आणखीन एक बोध शिकायचा आहे. तो म्हणजे त्यांच्यामध्ये कौटुंबिक प्रेम प्रीती तर होतीच, ते प्रेम आणि प्रीती आमच्या कुटुंबांमध्ये देखील असायला हवी आणि ती बापाची जबाबदारी आहे. ते प्रेम प्रीती टिकवून ठेवणं ही बापाची जबाबदारी आहे. तिसरा बोध आम्हाला इयोबाच्या जीवनातून शिकायचा आहे, तो म्हणजे ज्याप्रमाणे तो आपल्या मुलांसाठी यज्ञार्पण करीत असे, त्यांचं शुद्धीकरण करीत असे, त्याप्रमाणे आज या कृपेच्या काळामध्ये यज्ञार्पणाचा विधी आपल्याला लागू नाही, परंतु आपण आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी कमीत कमी
रदबदलीची मध्यस्थीची प्रार्थना रोज करू शकतो. एक ख्रिस्ती बाप म्हणून, एक आदर्श बाप म्हणून आपल्या लेकरांसाठी आपण आपल्या घरामध्ये म्हणा किंवा देवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण रदबदलीची किंवा मध्यस्थीची प्रार्थना करू शकतो. त्यानंतर आपण सरतेशेवटी येऊया प्रियानो. आजच्यासाठी जे शुभवर्तमान आपण वाचलं त्या शुभवर्तमानाकडे आपण येऊया. लूक शुभवर्तमान 15वा अध्याय. आणि या शुभवर्तमानामध्ये अर्थातच आदर्श बापाचं उदाहरण आहे. आपण उधळ्या पुत्राविषयी बरंचसं बोलतो किंवा उधळ्या पुत्राविषयी बरेचसे संदेश ऐकतो, त्याच्यावर मनन आणि चिंतन करतो, परंतु याच उदाहरणामध्ये किंवा या शुभवर्तमानामध्ये आदर्श बापाचं देखील बोलकं उदाहरण आहे. हा बाप ज्यावेळेस आपला मुलगा संपत्तीचा अर्धा वाटा घेऊन दूरदेशी निघून गेला त्यावेळेस तो दुःखी झालाच. कारण देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की आपल्या मुलाला त्याने आपल्या संपत्तीतला अर्धा वाटा दिला, मालमत्ता दिली, परंतु तो दुःखी होता. कारण आपला मुलगा केव्हा परत येईल, आपला मुलगा एके दिवशी नक्कीच परत येईल याच्यामुळे तो रोज त्याची वाट बघत असे. याचा अर्थ जरी त्याच्या मनाला काही गोष्टी पटल्या नसतील, त्याला संपत्तीतला अर्धा वाटा देताना किंवा तो दूर देशी जात आहे म्हणून त्याला ती गोष्ट पटली नसेल, परंतु तरी देखील नंतर त्याच्या मनामध्ये एक आशा होती की माझा मुलगा कधीतरी परत येईल. आणि त्याच्या आशेप्रमाणे किंवा त्याने जी एक मनामध्ये आस ठेवली होती त्यानुसार हा मुलगा पुन्हा येतो. अर्थातच त्या संदर्भात काय काय घडलं हे देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो. लूक शुभवर्तमान 15वा अध्यायामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की या मुलाने चैनबाजी करून तो सगळा पैसा उधळून टाकला. त्यानंतर तो भिकेस लागला आणि त्यानंतर त्याला अशी जाणीव झाली की मी या ठिकाणी अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना जर मी माझ्या बापाकडे गेलो आणि मी माझ्या बापाला असं सांगितलं की बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, तर नक्कीच माझा बाप मला क्षमा करेल. हा विचार करून हा उधळ्या पुत्र ज्याने मालमत्तेची नासधूस केली किंवा मालमत्ता उधळून टाकली, तो मुलगा पुन्हा आपल्या बापाकडे येतो. आणि बापाने जशी मनामध्ये इच्छा बाळगली होती किंवा जसं त्याला सतत वाटत होतं की माझा मुलगा कधी ना कधी परत येईल, त्याप्रमाणे ज्यावेळेस या आदर्श बापाने पाहिलं की माझा मुलगा पुन्हा आलेला आहे, माझ्याकडे येत आहे, त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की हा बाप धावत जाऊन आपल्या मुलाला भेटतो, नाही का. त्याला तो कवटाळतो, त्याचे तो मुके घेतो, नाही का. आणि मग तो त्याचा स्वीकार करतो. एवढंच केवळ नाही, परंतु असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्या नोकर चाकरांना सांगितलं की तुम्ही चांगले जोडे घेऊन या, चांगला झगा घेऊन या, नाही का, सोन्या रुपाची दागिनं घेऊन या. एवढंच केवळ नाही, परंतु त्याच्यासाठी एक चांगली मेजवानी, नाही का, तुम्ही तयार करा, नाही का, पंचपक्वान्न तयार करा आणि आज आपण आनंद करूया. कारण माझा मुलगा जो मेला होता तो जीवन झालेला आहे, हरवला होता तो परत मला सापडलेला आहे आणि म्हणून आपण आनंदोत्सव करूया. देवाचं वचन आम्हाला असं देखील सांगतं प्रियानो की हा प्रसंग ज्यावेळेस घडला त्यावेळेस या उधळ्या पुत्राच्या मोठ्या भावाने आक्षेप घेतलेला आहे की ज्याने सगळी संपत्ती उधळून टाकली चैनबाजी करून, त्याचं तुम्ही कशा प्रकारे स्वागत करत आहात, नाही का. त्याला या गोष्टीसाठी मोठ्या भावाने आक्षेप घेतला. परंतु जो बाप आहे तो आदर्श बाप आहे, नाही का. त्या आदर्श बापाने मोठ्या मुलाची गोष्ट मनावर घेतली नाही. त्याने आपल्या नोकर चाकरांना सांगितलं की तुम्ही नवीन झगा घेऊन या, नवीन जोडे घेऊन या, सोन्या रुपयाची दागिनं घेऊन या, मस्तपैकी एक पंचपक्वानाची मेजवानी तयार करा, नाही का. याचा अर्थ असा प्रियानो की जरी त्या मुलाने बापाच्या मनाविरुद्ध वागून
संपत्तीची उधळपट्टी केली होती, चैनबाजीमध्ये मालमत्ता उडवून टाकली होती, तरी देखील या बापाने उदार अंतकरणाने, मोठ्या मनाने आपल्या या उधळ्या पुत्राला, जो चैनबाजी करणारा होता, जो चुकला होता, भरकटला होता, त्याला मोठ्या मनाने, उदार अंतकरणाने त्याने क्षमा केलेली आहे. प्रियांनो, या उदाहरणामधून देखील आजच्या या विशेष दिवशी पितृदिनी फादर्स डेला तुम्हाला आणि मला ख्रिस्ती बाप म्हणून जो बोध शिकायचा आहे तो म्हणजे आमची मुलं चुकतात, आमची लेकरं चुकतात, बरेचदा ती वाम मार्गाला जातात, परंतु बाप म्हणून आपण त्यांना क्षमा केलीच पाहिजे. त्या उधळ्या पुत्राच्या बापाच्या मनामध्ये प्रेम अतोप्रत भरलेलं होतं, त्याचं अंतकरण प्रीतीने भरलेलं होतं. त्याने असा विचार केला नाही की हा निघून गेला होता, नाही का, संपत्तीतला अर्धा वाटा याने उधळून टाकलेला आहे, आता याला कशा रीतीने क्षमा करायची. परंतु तो विचार या बापाने केला नाही, कारण उधळ्या पुत्राचा बाप हा आदर्श बाप होता, नाही का. प्रियांनो, ख्रिस्ती बाप म्हणून आज या विशेष दिवशी तुम्हाला आणि मला देखील तोच बोध शिकायचा आहे की आमची मुलं जरी चुकली तरी आम्ही त्यांना क्षमा करावी. कारण देवाचं वचन आम्हाला असं देखील सांगतं की इपिस्करास पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही रागावा परंतु पाप करू नका, आणि तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका, नाही का. बरेचदा आमच्या घरातली आमची लेकरं, आमची मुलं, तरुण मुलं आमच्या इच्छेविरुद्ध वागतात, परंतु आम्ही रागाच्या भरामध्ये, नाही का, एखादं पाप करू नये किंवा तो राग आम्ही कायमस्वरूपी आमच्या मनामध्ये धरून ठेवू नये. तर उधळ्या पुत्राच्या बापाप्रमाणे आपण उदार अंतकरणाने आमच्या लेकरांना क्षमा करावी, त्यांना माफ करावं आणि पुन्हा एक वार त्यांना योग्य मार्गावर आपण आणलं पाहिजे. हे आदर्श बापाचं कर्तव्य आहे, हे ख्रिस्ती बापाचं, ख्रिस्ती वडिलांचं हे कर्तव्य आहे. आजच्या या विशेष दिवशी प्रियानो, आपण देवाच्या वचनातून हेच बोध शिकूया. परमेश्वर करो आणि आजच्या या वचनाकरवी, आजच्या या संदेशाकरवी परमेश्वर आपणा सर्वांना, विशेष करून आपल्या मंडळीतील सर्व पित्यांना, आपल्या मंडळीतील सर्व वडील वर्गांना परमेश्वर विपुल आशीर्वाद देवो. आणि जेवढी उदाहरणं आज आपण आजच्या संदेशातून पाहिली त्याप्रमाणे ख्रिस्ती बापाची जी कर्तव्य आहेत, ख्रिस्ती बापाच्या ज्या जबाबदारी आहेत, आदर्श बापाच्या ज्या जबाबदारी आहेत, त्या जबाबदाऱ्या आपण विश्वासूपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आमची कुटुंब आशीर्वादित होतील, नाही का. परमेश्वराच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आनंदाने किंवा परमेश्वराच्या शांतीने आमची कुटुंब भरून जातील. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल आशीर्वाद देवो. आणि आजचा हा पितृदिन, फादर्स डे, सर्व वडील वर्गांना आनंदाचा, सुखा, समाधानाचा आणि शांतीचा जावो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान धन्यवादी सदाजीवी परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या आणि आमच्या निर्माणकर्त्या, सर्व समर्थ जीवन परमेश्वरा, आजच्या या प्रभुवारी दयाघन परमेश्वरा विशेष दिवशी आम्ही फादर्स डे, पितृदिन साजरा करीत असताना कृपामय परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनांकरवी तू आमच्या अंतकरणाशी बोललास, आध्यात्मिकरित्या तू आम्हाला आशीर्वादित केलंस, आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी तू आम्हाला मार्गदर्शन केलं. विशेष करून कृपामय परमेश्वरा, ख्रिस्ती कुटुंबातील वडील या नाताने, बाप या नाताने, पिता या नाताने, दयाघन परमेश्वरा, आमची कर्तव्य काय आहेत याची जाणीव आज तू आम्हाला तुझ्या वचनातून करून दिलीस. त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तू आम्हाला तुझ्या वचनातून उत्तेजन दिलंस. दयाघन परमेश्वरा, या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल यावेळेस आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. कृपामय परमेश्वरा, ख्रिस्ती कुटुंबामध्ये पिता म्हणून, बाप म्हणून आम्ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडित असताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या
पार पाडित असताना कृपामय परमेश्वरा, अब्राहमाप्रमाणे, याकोबाप्रमाणे, इयोबाप्रमाणे आणि उधळ्या पुत्राच्या आदर्श बापाप्रमाणे आम्ही देखील आमच्या कुटुंबामध्ये वागावं, वर्तावं. आम्ही देखील या सर्व उदाहरणातील वडिलांप्रमाणे आमच्या जबाबदाऱ्या, आमची भूमिका विश्वासूपणे पार पाडावी. याकरता कृपामय परमेश्वरा, आमच्या मंडळीतील प्रत्येक वडील वर्गाला तू विशेष प्रकारचं सहाय्य, सामर्थ्य, मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पुरवावंस अशी आम्ही नम्रतेची प्रार्थना करतो. आणि म्हणून कृपामय परमेश्वरा, आजच्या या पवित्र दिवशी प्रभुवारी आमच्या मंडळीतील प्रत्येक वडील वर्ग, बाप, आम्ही तुझ्या दैवी आणि सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित होत आहोत. आणि कृपामय परमेश्वरा, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंब तू अब्राहमाच्या कुटुंबाप्रमाणे, याकोबाच्या कुटुंबाप्रमाणे, इयोबाच्या कुटुंबाप्रमाणे, त्याचप्रमाणे दयाघन परमेश्वरा इतर जे आदर्श कुटुंब पवित्र शास्त्रामध्ये आहेत त्याप्रमाणे आमची कुटुंब देखील आदर्श बनावीत, ती आशीर्वादित व्हावीत, शांती आणि आनंदाने भरली जावीत. याकरता कृपामय परमेश्वरा, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबावर तुझी विशेष कृपादृष्टी असू द्यावी अशी आम्ही लीन आणि नम्र करण्याची प्रार्थना करतो. त्याकरिता आम्ही सर्वजण तुझ्या दैवी आणि सामर्थ्यशाली हातामध्ये समर्पित होत आहोत. धन्यता आणणारा प्रिय प्रभू ख्रिस्त, याच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय प्रभू, आमेन. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि मग शेवटचा आशीर्वाद आपण घेणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली प्रभू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.